हर हर महादेव. गट्टू शेठ नाटके. एक असू नाही ना आता दिलं. बस बस बस. काय चालू काय कुठं बसताय. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं HP माझ्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजलाय संध्याकाळचे 4 आणि गट्टू शेठ बघा इथं मस्त रेडी होत आहे. गट्टूची मम्मी मस्त रेडी करते त्याला. नाही गट्टू शेठ मित्रांनो आहे बोल. हाय मित्रांनो, सो गट्टू शेठ आणि आम्ही चाललो आहेत महाराष्ट्रातील एका प्राचीन मंदिरात. ते आहे अंबरनाथ येथील शिव मंदिर. सो मित्रांनो आता रेडी होत आहे गट्टू शेठ. सो आम्ही फायनली रेडी झालो आहे. चला तर मित्रांनो आता निघूया. चलो गट्टू शेठ बाय करा तिला. भाऊ जायचं फिरायला. पप्पा लवकर लवकर चला. चला लवकर जाऊया. सो आमची स्कूटी पण रेडी झाली मित्रांनो. चला निघतो आम्ही इथून आता. तर मित्रांनो हे मंदिर आहे ना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ इथे आहे. तर तुम्हाला यायचं असेल तर अंबरनाथ स्टेशनला उतरावं लागेल आणि नंतर तिकडून ऑटो शेअर आहेत जे 20-20 रुपये घेतात. तर तिकडून अंबरनाथ स्टेशनवरून फक्त 5 मिनिटावरच हे मंदिर आहे. सो आम्ही अंबरनाथ इथं राहतो, आम्हाला इथून काही लांब नाही आहे. तर आता पुढच्या 5 मिनिटात आपण तिकडे पोहोचणार आहोत. तर मित्रांनो हे बघा हे प्रवेशद्वार आहे इथून प्राचीन अंबरनाथ शिव मंदिर. तर इथून आपण एंटर करणार आहोत. आणि तर मित्रांनो फायनली स्पॉटवर पोहोचलो आहे आणि आम्ही इथून आता चालत जातो आहे. आणि हे जे मंदिर आहे हे उल्हास नदीच्या काठीशीच आहे. पावसाळ्यात पूर्ण नदी भरते फुल. आता तर काय पाणी नाही इथं. तेव्हा इथं स्टॉल वगैरे सर्व. इथून तुम्ही फुल हार वगैरे घेऊ शकता. हा एंट्री गेट आहे. इथून चप्पल ठेवण्यासाठी मस्त सुविधा इथं. चला गट्टू गट्टू शूज गट्टू शूज राहू दे. पोचलो आपण पोचलो. मित्रांनो हे बघा मंदिर जे 1000 वर्षीपूर्व बांधलेलं आहे. हे बघा सगळं कोरीव काम केलं इकडं जुन्या लोकांनी. हे नटराज आहे का? नटराज आहे. हे हत्ती आहे पण आता झिजले ते पावसा पाण्यामुळे. काय ग हे बघा अखंड दगड मध्ये कोरीव काम केले मित्रांनो. हे बघा वरती बघा. तर आता आज जाऊया मंदिरात. सो मंदिरात जाण्यासाठी हा बघा मंदिराचा फ्रंट व्ह्यू आहे. आणि इथून आज जायचं आपल्याला. चला गट्टू शेठ. हर हर महादेव. हर हर महादेव बोला. हर हर महादेव. हे बघा नंदी. मित्रांनो आत एकदम शांतता एकदम. चला तुम्हाला दाखवतो. हे बघा आत पूर्ण शांतता आहे. बघा मित्रांनो कसं काम केलंय. हे आता सपोर्ट लावला त्याला याला. हे बघा
इथं आतमध्ये मंदिराचं गाभारा आतमध्ये. कसं झालं दर्शन? गर्दी नव्हती आज. हे गट्टू अरे गटूला अजून काय काय मंदिराच्या बाजूला ते पण बघायचं. चला पटापटा. तर मित्रांनो, महादेवचं दर्शन एकदम मस्त झालं आहे आणि गट्टू शेठ पण एकदम दर्शन घेऊन आले आतमधून. सो आत कॅमेरा अलाउड नव्हता. सो इकडं अजून गणपतीचं मंदिर पण आहे आणि माताजीचं मंदिर आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. चला. मित्रांनो, हे आहे माताजीचं मंदिर. हे शिव मंदिराच्या बाजूलाच आहे. मित्रांनो, हे बघा, सगळ्यांचं विघ्न दूर करणारे विघ्नहर्ता गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मंदिरचा. तो आहे फ्रंट व्ह्यू. हा बघा. सो मित्रांनो, महाशिवरात्रीला इथं खूप भक्त येतात आणि फुल गर्दी असते इथं महाशिवरात्रीला. तुम्हाला जर इकडे यायचं असेल तर तुम्ही ऑड डेला या, सोमवार सोडून आणि फेस्टिवल सोडून. बाकी इतर दिवशी एवढी काही गर्दी नसते आणि दर्शन पण एकदम छान होतं. गट्टू शेठ बघा कुठे बसलेत. ओ माय गॉड, वरती. आम्ही थकलो चालून जाऊन. थकले? मग आम्ही शांत बसलो. गट्टू शेठ थकले तुम्ही? बघा, गट्टू शेठ मस्त इकडे बसून काय बघतो तुम्हाला दाखवतो. बघा, हे बघा. कसं वाटतं इकडे येऊन? काय चालू आहे तुमचं दोघांचं? हा, तो बघ, त्याची मान बघ कुठे चालले. कुठे चालली रे तुझी मान? हा, काय झालं भाऊ? हा, मस्त वाटतं ना इथे येऊन. बऱ्याच दिवसातून बाहेर निघाले गट्टू शेठ. खुश, एकदम खुश आहे गट्टू. काय रडायला? तोंड बघा, तोंड बघा, तोंड कसं करतो. नाटकी, सगळी नाटकी आहे. सगळी नाटकी करतो गट्टू. सगळी नाटकी करतो गट्टू. साहेबांना काय झालंय? भूक लागली. भूक लागली? एवढ्यात झोप येते. झोप येते? आता झोपून उठला मस्त. काय झोपायचं लगेच? हा भाऊ. गट्टू शेठ नाटके. एक आसू नाही, एक आसू नाही. किती नाटके आहे गट्टू शेठची बाबा. पाणी पिल्यासाठी नाटके किती आहेत बघा. कुठं बघतो बघा, तोंड बघा त्याचं. अरे बाबा, अरे बाबा, ॲटिट्यूड बघा फुल एकदम. फुल ॲटिट्यूड. हे बघा, गट्टू शेठ मागेच राहून जातात. काय कुठं थांबता, काय बघता काय माहिती. काय रे भाऊ, काय बघतोय? आम्हाला कोणत्या लेवलची भूक लागली की आम्ही कॉलर खातोय. बस ना, बस ना, आता तर दिलं. बस बस बस. काय चालू आहे याचा? परत रडायला लागला. हसतोय रडतोय. काय कुठं बसताय? चला तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो बाहेरून मंदिर कसं दिसतंय ते. गणपती बाप्पा.
मित्रांनो त्या काळातल्या लोकांनी बघा किती बारकाईने कोरीव काम केलं एकदम. चला तर मित्रांनो दर्शन एकदम छान झालंय आणि आता आम्ही निघतो इथून. काय झालं गट्टू शेटला? रडतोय का? झोप येते. तर गट्टू साहेब रडताय. गट्टू साहेबांना झोप येते. सो फायनली मित्रांनो घरी पोचले आणि गट्टू शेट बघा मस्त झोपले असं झोक्यात. मित्रांनो तुम्ही पण नक्की एकदा शिवमंदिराला व्हिजिट द्या आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून कळवा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मित्रांनो आता गट्टू शेट तर मस्त झोपले म्हणून ते काय बोलू शकत नाही. सो मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.